भारतीय जनता पार्टीचे आंदोलन हे शासन विरुद्ध नसून गब्बर झालेल्या मुजोर सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी व ठेकेदाराच्या विरोधात आहे। 7 फेब्रुवारी 2022 ला ठेकेदाराला वर्क ऑर्डर मिळाला। आज 11 महिने लोटून सुद्धा काम 25% ही पूर्ण झाले नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचा अभियंता झोपा काढत आहे की काय करताय हेच कळत नाही। ठेकेदार व अभियंता यांचे कुठेतरी साटेलोटे आहे हे दिसून येत आहे। लोकांना खोटी माहिती देत हे अभियंता व ठेकेदार संगनमताने टावरी नावाचा विद्युत वितरण विभागाचे कंत्राटदाराला दोष देत आहे। वास्तविक यांनी अजूनपर्यंत वर्क ऑर्डर दिला नाही, त्यामुळे त्यांनी विद्युत कनेक्शन शिफ्टिंग करण्यासाठी झाडे कापणे व पुढील कार्य रोखले। त्यामुळे 18 महिन्यात पूर्ण होणारे कार्य आतापर्यंत अर्धवट असून दररोज या मार्गावर अपघात वाढत आहेत। शाळकरी विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक यांना त्रासही सहन करावा लागत आहे। याबद्दल जर 8 दिवसात ठोस पाऊल अधिकाऱ्यांनी उचलले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे राज्य सचिव राजेश बकाने यांनी पुलगाव येथे आंदोलन करत असताना दिला आहे। शासनाच्या विरोधात नाही, हे आंदोलन मुजोर अधिकारी आणि गब्बर झालेला ठेकेदार यांच्या विरोधात हे आंदोलन आहे। मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की 7/2/2022 ला वर्क ऑर्डर झाला या रोडचा। सन्माननीय गडकरी साहेबांनी 18 करोड रुपये या रोडसाठी दिले आणि 7/2/2022 ला वर्क ऑर्डर झालेला असताना पुढल्या महिन्यात 12 महिने होतील, 18 महिन्याचा पिरियड आहे आणि या ठिकाणी रोज अपघात होऊन आलेले आहे। असं असताना सुद्धा या ठिकाणचे बांधकाम अभियंता हे कामाच्या संदर्भामध्ये त्या ठेकेदारावर दबाव आणून कामं करून घेत नाही, याचा अर्थ कुठेतरी पाणी भरून आलेलं आहे। ते म्हणतात की MSEBीचा दोष आहे, याच्यामध्ये MSEBीचा दोष नाही आहे। यांनी 9/11/2022 ला सुपरविजन चार्जेस MSEBीला भरलेले आहे। माझ्याजवळ त्याची पावती आहे आणि टावरी नावाच्या ठेकेदाराला याचा काम सुद्धा मिळालेलं आहे, त्याचं कोटेशन पास झालेलं आहे। असं असताना बुब नावाचे जे अधिकारी आहे हे त्यांना वर्क ऑर्डर का देत नाही, हा माझा प्रश्न आहे। आणि वर्क ऑर्डर न दिल्यामुळे तो टावरी नावाचा ठेकेदार या ठिकाणी झाडं तोडणे असो, अंडरग्राउंड लाईन असो, ओव्हरहेड असो, याचं काम करायला तो तयार नाही। तिकडे एकीकडे अधिकारी त्याला वर्क ऑर्डर देत नाही, एकीकडे लोक या रस्त्यात पडून जखमी होऊन आलेले आहे। यामुळे हे आंदोलन शासनाच्या विरोधात नसून गब्बर झालेल्या मुजोर झालेल्या अधिकाऱ्याच्या विरोधात आहे। आणि हे काम जर 2-2.5 महिन्यात कंप्लीट झालं नाही तर आम्ही त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्याला जाब विचारल्याशिवाय राहणार। या आंदोलनामध्ये पुलगाव भाजप अध्यक्ष नितीन बडगे, आशिष गांधी, आकाश दुबे, मंजू बत्रा, ॲडव्होकेट अजय तिवारी, चंद्रकांत शाहकार, अरविंद भार्गव, महिला मोर्चा अध्यक्षा शिल्पा ठाकूर, माधुरी इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। केंद्रात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून भारतीय जनता पार्टी नेत्यांच्या निधीने सुरू केलेले कार्य करत असताना अधिकारी व ठेकेदार जर कार्य करण्यास दिरंगाई करत आहे तर मग प्रशासनाने कठोर भूमिका आजपर्यंत का घेतली नाही, हा सुद्धा प्रश्न पुलगाववासी करत आहे। असे तर नाही की नगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर आंदोलन उभारण्यात आले आहे, याचे उत्तर स्थानिक नेत्यांना जनतेला द्यावे लागेल। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।